तर आखाती देशांमधील युद्धाचा निर्यातीवर परिणाम झालाय। निर्यातीसह शेती क्षेत्राला याची मोठी झळ बसली आहे। याबाबत व्यापारी, शेतकरी आणि वाहतूक अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। इस्रायल आणि इराण याच्या युद्ध नीतीमुळे कुठेतरी या व्यापारावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतो। मी सध्या कोल्ड स्टोरेज मध्ये आहे, ज्या कोल्ड स्टोरेज मध्ये सध्या आता जे द्राक्ष आहे त्याचे खरं तर आता वर्गीकरण केलं जात आहे। एक्सपोर्ट साठी खऱ्या अर्थानं ते माल तयार केला जातोय आणि इथून पुढे तो जहाजांच्या माध्यमातून आखाती देशात असेल किंवा देशाच्या विविध भागांमध्ये असेल तो खऱ्या अर्थानं एक्सपोर्ट होणार आहे। आपल्या सोबत या निर्यातदार आहेत। काय सांगाल, खरं तर आखाती देशांमध्ये झालेला आंतरराष्ट्रीय तणाव आणि याचा शेतीमालावरती कुठेतरी परिणाम होतोय। मध्य पूर्व देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे जे आता गेल्या आठवड्यापासून जो शेतमाल निर्यात होतोय, आज निर्यात होणारा शेतमाल आखाती देशामध्ये पोहोचू शकत नाही, कारण इराणने जी हर्मुझची समुद्रधुनी आहे ती बंद आहे आणि त्याच्यामुळे हा शेतमाल जो आहे हा नाशवंत शेतमाल हा ओमानच्या पुढे जाण्यासाठी मज्जाव केला जातोय आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जो शेतमाल पाठवलेला आहे याचा शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान आता सहन करावं लागणार आहे। तसंच ह्याचं सगळ्यात मोठं नुकसान हे एक्सपोर्टरला सुद्धा सहन करावं लागणार आहे। अजून काही परिस्थिती निर्माण होईल ती सांगता येत नाही, त्यामुळं शेतीमाल खराब होत चाललेला आहे। त्यामुळे शिपिंग लाईनवाल्यांनी सगळ्यांनी नोटीस काढली आहे की तुम्ही कंटेनर खाली करून शेतमाल काढून द्या आणि त्यामध्ये सगळे कोल्ड स्टोरेज सध्या फुल झालेले आहेत। त्यामुळं एक्सपोर्टर लोकांना दुसरा पर्याय उरला नाही तो माल बाहेर काढून लोकल मार्केटमध्ये विकायला। जेव्हा तुमचा रेग्युलर सीझन चालतो तेव्हा तिथे कंटेनर पॅक होतात, प्रिकुलिंग होऊन एक ज्यावेळेस व्हेसल असतं किंवा शिपिंग आपलं ज्यावेळेस शेड्यूल असतं त्यावेळेस ते कंटेनर एक्सपोर्ट होतात। परंतु आता एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे इथून त्या क्षमतेने माल बाहेर जात नाहीये, म्हणजे इनकमिंग आहे, शेतातून माल येऊन पॅक होतोय, प्रोसेस होऊन तो पोस्टरला पडतोय, परंतु बाहेर एक्सपोर्ट न झाल्यामुळे पोस्टरच्या आता मध्ये भरत आलंय। त्यामुळे मला आता काही दिवसांनी पॅकिंग बंद करायला लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर।